नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर मागच्या व्हिडिओजमध्ये आपण मे, माईट, कॅन, कुड याचा वापर पाहिला. आजच्या व्हिडिओमध्ये काय खास आहे तर हा प्रथमतः भाग तिसरा आहे आणि आजच्या व्हिडिओजमध्ये आपण यूज ऑफ मस्ट. आता मस्टचा वापर केलेच पाहिजे, करायलाच पाहिजे, घडायलाच हवं नक्की, अशा पद्धतीने होतो. आता बघा, वाक्य नंबर 1 बघा. सगळ्या मुलांना वेळेवर येथे पोहोचलेच पाहिजे. म्हणजे काय केलं यांनी? पोहोचायलाच पाहिजे. सगळ्या मुलांनी वेळेवर इथे पोहोचायलाच पाहिजे. मग म्हणजे काय तर यांच्यातून त्यांनी सक्तीच केली, म्हणजे कंपल्सन केलं, सक्ती केली ना इथे. सगळ्या मुलांनी वेळेवर इथे आलंच पाहिजे. याचं इंग्लिश वाक्य बघा. ऑल द बॉईज मस्ट रीच हिअर इन टाइम. म्हणजे सगळ्या मुलांनी इथे वेळेत हजर झालंच पाहिजे किंवा इथे यायलाच पाहिजे. बघितलं का? लाच पाहिजे अशा पद्धतीने इथे मस्टचा वापर झालेला आहे. आता हे सुद्धा सम इम्पॉर्टंट डिफेक्टिव्ह व्हर्ब्स असा आहे. कारण मस्टचा वापर फक्त प्रेझेंटमध्येच होतो, पास्टमध्ये होत नाही, पास्ट पार्टिसिपलमध्ये होत नाही आणि प्रेझेंट पार्टिसिपल पण त्याचं बनत नाही. म्हणून याला सदोष क्रियापद असं म्हटलेलं आहे. लक्षात येत आहे? मुद्दा नंबर वाक्य नंबर 2 बघा. आता मला त्याला आज रात्री भेटायलाच पाहिजे किंवा मी त्याला आज रात्री भेटलंच पाहिजे. सो आय मस्ट सी हिम टू नाईट. आता इथे काय माझी इच्छा दर्शवलेली आहे, म्हणजे डिटर्मिनेशन. इथे माझी इच्छा मी त्याला भेटलंच पाहिजे, मला भेटावंच लागेल त्याला आज रात्री, अवश्य भेटलंच पाहिजे असं. आम्ही मोठ्यांचा मान हा राखलाच पाहिजे किंवा आम्ही मोठ्यांचा सन्मान केलाच पाहिजे, मोठ्यांचा आदर केलाच पाहिजे. आम्ही मोठ्यांचा आदर करायलाच पाहिजे. म्हणजे इथे काय केलं तर इथे त्यांनी कर्तव्य दाखवलं. वी मस्ट ओबे आवर एल्डर्स. म्हणजे काय? आपलं ड्युटी दाखवली, म्हणजे कर्तव्य काय आपलं ते समजावलं. तो नक्कीच एक चोर असेल. काय? तो नक्कीच एक चोर आहे. याच्यातून ठाम विश्वास व्यक्त केला. ही मस्ट बी अ थीफ. याच्यातून काय दाखवलं त्याने? विश्वास. आता पुढचं वाक्य बघा. आपल्या सर्वांना मरावंच लागेल. आता मरण ही न टळणारी गोष्ट आहे, म्हणजे सर्वांना मरावंच लागतं असं, अशा अर्थाने. इंग्लिश वाक्य. वी मस्ट ऑल डाय. म्हणजे आपण सगळेजण मरणारच आहोत. आपण सर्वजण मरणारच आहोत, न टळणारी घटना आहे. याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल इनएव्हिलॅबिलिटी. आता इम्पॉर्टंट पॉइंट. मस्ट चा वापर किंवा मस्ट चा वापर करून आपण कंपल्शन, म्हणजे एखाद्या गोष्टीवरती दबाव दाखवू शकतो, पक्का निश्चय दर्शवू शकतो, कर्तव्य दाखवू शकतो, एखाद्या घटनेबद्दल बाबतचा आपला पक्का विश्वास दाखवू शकतो किंवा न टळणारी एखादी घटना, याच्यासाठी आपण मस्टचा वापर करू शकतो. आणि मस्ट नंतर येणारं धातू साधित नाम म्हणजेच इन्फिनिटिव्ह जे टू असतं, टू म्हणजे इन्फिनिटिव्ह, क्रियापदाचं इन्फिनिटिव्ह बनवताना क्रियापदापूर्वी जे टू लावलं जातं ते काय असतं? हाईड झालेलं असतं.
आणि याच्यामध्ये काळ म्हणजे टेन्स, पर्सन आणि नंबर याचं टेन्स, पर्सन आणि नंबर म्हणजे काळ, त्यानंतर कर्ता आणि वचन याच्या कारणाने याच्यामध्ये कोणताच बदल संभवत नाही. हे लक्षात आलं? आशा करतो की मी दिलेली माहिती आपल्याला समजली असेल. आणि आपल्याला आणखी कुठल्या टॉपिकवरती इंग्रजी ग्रामरच्या व्हिडिओज हवे ते मला जरूर कॉमेंट करून कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.